हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मी नायिकांची सोनाली, साधेपणातलं सौंदर्य शोधत ना आज धमाकेदार अशा ब्लॉगमध्ये ना तुम्हाला ॲक्च्युली कोल्हापुरी झणझणीत मिसळ आणि दुसरी गोष्ट आहे की एक छोटीशी ऑर्डरसुद्धा आलेली आहे. आणि आपण माठ कसा निवडायचा, कसा घ्यायचा, तर मी सुद्धा माठ घेऊन आलेले आहे घरी. सो त्याचे काही आपण डिटेल्स बघू. सो चला पटकन आपण मिसळपासून स्टार्ट करू. तर ॲक्च्युली मला रेसिपी शूट करायची होती आपल्या त्या चॅनेलवरती, बट ॲक्च्युली 1 ते 2 व्हिडिओ असे मिसळसाठी सुद्धा बनलेले होते. मग म्हटलं की चला नको, आपण ॲज अ डेली ब्लॉगमध्ये आपण आपली मिसळची रेसिपी बघू. आणि परफेक्ट आहे झणझणीत मिसळ. आणि आता ह्या चॅनेलवरती ज्यांना माहिती नसेल की ॲक्च्युली आपलं हॉटेल होतं, तर त्यावेळेला मिसळ हा फेमस होता, त्यामुळे मी त्या पद्धतीनंच बनवायला बघते. खूप छान असं मिसळ मी बनवते. आणि नक्कीच जर तुम्हाला ह्या चॅनलवरती रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला सांगा. त्यामुळे असा संध्याकाळचा बेत आहे मिसळ पावचा. आणि हा ब्लाऊज मी ॲक्च्युली ना की विकत घेतलेला होता ऑनलाईन. एक मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ब्लाऊज शिवायला चाललेले म्हणून, थोडंसं लेट येणार होतं म्हणून मी हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं. खूप छान आहे. आता उन्हाळ्यामध्ये ना की असे कॉटनचे ब्लाऊज आणि जे कोणी असे जाड असतील ना तर त्यांच्यासाठी परफेक्ट आहे, मस्त आहे. मला खरंच खूप आवडलं, कारण आपण जेव्हा जाड असतो ना तेव्हा हे असे ब्लाऊज घातले ना की बारीक दिसायला लागतो आणि एक कॉन्फिडन्स येतो आपल्याला आपण बारीक दिसायला लागल्यावरही. तसं आपण ओरिजिनली बारीक व्हायचंही आहे, बट तोपर्यंत आता सध्या हे असं माझं काहीतरी जुगाड चालू आहे. आणि ही सगळी तयारी कशासाठी आहे तर हे नक्कीच मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली इंस्टाग्रामवरती जेव्हा मी हा ब्लॉगचा पोस्ट केलेला होता ना त्यावेळी खूप जणांनी मला ना की लिंक विचारली, बट मी मेशोवरती चेक केलं पण आउट ऑफ स्टॉक आहे. पण नक्कीच मला जेव्हा मिळेल ना तर मी नक्कीच त्यावेळेला मी देईन तुम्हाला. बरं चला, आता ॲक्च्युली आपण आलेलो आहे माठ घेण्यासाठी. तर जिथून मी एक किरकोळ भांडी वगैरे घेतलेली होती, आता मातीची भांडी मी नेहमी गावाकडे गेल्यावरती ना आमच्या गावाच्या पुढे एक छोटं गाव आहे तिथून घेऊन आलेले होते मी. बट आता इथे मी किरकोळ गोष्टी जिथे घेते ना तर तिथे जाऊन बघू आपण. बट ॲक्च्युली मी तिथे गेल्यावर तिथे दुकान बंद होतं. मग निघालो आम्ही घरी, बट आमच्या श्रीषाला मातीचं माठ हवंच होतं. सो म्हटलं चला जाता जाता एका ठिकाणी खूप असे व्हरायटी होते तर मग तिथूनच घ्यायचं असं विचार केला. गेल्यावरती खूप छान असं माठ मला समोर दिसला. एकदा मनात भरलं की ते घ्यावंसंच वाटतं, कारण लुकच एवढा छान होता ना ह्याचा की विचारूच नका. बट ना की मला असं वाटतं की माठाची गुणवत्ता आपल्याला पहिला तपासायला पाहिजे, त्याशिवाय घेण्यात काही अर्थच नाही आहे. तर माठ हा चांगल्या मातीचा असावा, कच्च्या मातीचा असू नये आणि मजबूतसुद्धा असावा. सो हलक्या हाताने आपल्या ठोठवल्यावर की खणखणीत आवाज आला पाहिजे, असा अर्थ असा होतो की त्याचा की तो भाजला गेलेला आहे. ही अशी गुणवत्ता थोडीफार बघितली ना की आपल्याला माठ घेण्यात आपण फसत नाही आहे. आणि त्याचं लिकेजसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. माठात पाणी भरून बघा की काही लिकेज वगैरे होतं का, तिथेही तुम्ही चेक करून घेऊ शकता. किंवा घरी आल्यावरती ना 1-2 तास ठेवा पाण्यामध्ये, पाणी म्हणजे ॲक्च्युली पाणी भरून ठेवा. आणि बाहेर ओलसर दिसला तर तो माठ म्हणजे असं समजायचं की त्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे. थंड ठेवण्याची पण काहीतरी क्षमता असते त्याची, म्हणजे चांगल्या माठातील पाणी हे नैसर्गिकरित्याच थंड असते, त्यामुळे अशा ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो. आणि त्याचं नक्की एकदा वाससुद्धा तपासा, माठाला कुठलाही वास नसावा. आणि मातीचा हलका नैसर्गिक सुगंध ठीक आहे, पण दुसरा वास नसावा. आणि घरातील लोकसंख्येनुसार, म्हणजे तुम्ही घरामध्ये किती लोकं आहेत ह्याच्यानुसार तुम्ही माठ घ्या. आता आम्ही 3घंच आहे त्यामुळे मी छोटाच घेतलेला आहे. खूप मोठा घेतला ना तर ते पाणी जुनं होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातली किती जण आहात त्याच्यानुसारच तुम्ही माठ घ्या. आणि हे जेव्हा आपण वापरायच्या आधी ना की 24 तास तरी की पाणी त्यामध्ये घालून ठेवा आणि मग नंतर ते स्वच्छ धुवून वापरायला घ्यायचं आहे. त्यामुळे ॲक्च्युली मला असं वाटतं की स्थानिक बाजारात किंवा कुंभार जे मातीची भांडी बनवतात ना त्यांच्याकडून घेतला तरीही खूप चांगलं. आता मी नेहमी ना की आमच्या गावापुढे एक छोटं गाव आहे तिथून मी घेऊन येत असते, त्यामुळे आपल्याला थोडंसं स्वस्तसुद्धा मिळतं. बट इथे आता लवकर जायचं काही प्लॅनिंग नाही आहे, त्यामुळे थंड पाणी उन्हाळा तर सुरू झालेलं आहे. आणि आपली श्रीषाचं तरी इच्छा होते, त्यामुळे मग म्हटलं की बरंच चला घेऊन येऊ. घेतानाच ना छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर चेक केल्या ना तर की आपण फसत नाही आणि आपले पैसेसुद्धा वाया जात नाही आहेत. बरं चला आता भेटूच आपण नेक्स्ट, म्हणजेच The उद्या next भेटू. day, the next day, the next day. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? बरंच चला, ॲक्च्युली ना की आज सकाळी आपल्याला एक केक ऑर्डर आलेली होती काल, आणि आज आपल्याला ते द्यायचं आहे, म्हणून मग त्याची ही आपली तयारी सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला आपण कालच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच काल काल आपण माठ घेऊन आलेला आहे.
मी ॲक्च्युली 24 तास त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं होतं. नंतर ते पाणी पूर्ण सगळं त्या नळाद्वारे मी सगळं काढून घेतलेलं होतं आणि नंतर आपण ताजं पाणी भरून ठेवलेलं आहे. श्रीषाची एक्झाम चालू आहे, सो ती म्हटली मला आल्यावरती पाणी प्यायचं आहे त्यामधून, त्यामुळे स्वच्छ धुवून असं ठेवलेलं आहे. म्हटलं चला ती यायच्या आधी ना की जेव्हा केक ऑर्डर होता ना तर त्याच्या आधी आपण हे सगळं तयार करू आणि पटकन देऊ, कारण तिची आता एकदा स्टार्ट झाली ना की मग मलाच काही सुचत नाही आहे, कारण आपल्या आई लोकांचीच एक्झाम चालू असते की काय असं वाटत असतं. आज ॲक्च्युली ना की सिम्पल केक ऑर्डर आलेला होता आणि बघितल्यावर असं वाटत होतं की अरे यार खरंच खूपच सिम्पल आहे. सो त्यामुळे मीही इझिली म्हणून गेले की बरं चला मी देते तुम्हाला, कारण जेव्हा श्रीषाची एक्झाम येते ना तर त्यावेळेला मी ऑर्डर्स घेत नाही, कारण जरी एक केक बनवायला वेळ लागत असेल ना तर, आणि असं वाटलं की सिम्पल केक आहे, बट कधी ना की सिम्पल केकच खूप म्हणतात ना की तो खूप वेळ घेतो कधी बनवायला. आणि ह्या गोष्टी ना की जे बनवतात ना तर त्यांना खरंच खूप माहिती असेलच, नाही असं नाही आहे, कारण जेवढं सिम्पल केक असतो ना तर तेवढा तो परफेक्ट बनवावा लागतो, कारण त्यामध्ये जे काही चुका होतात ना तर ते दिसून येत असतं. आणि जर डिझाईनचे वगैरे केक असतात ना तर त्यामध्ये सिली मिस्टेक्स असतात किंवा छोटे चुकासुद्धा दिसून येत नाहीत, ते लपून जातात. तर हा ॲक्च्युली जे कोणी बेकर्स असतील ना तर त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील किंवा त्यांना ह्या गोष्टी जाणवतही असतील. सो अशामध्ये थोडंसं वेळही जातच असतो आपलं, पण हा केक थोडासा मला वेळ घेतला बनवण्यासाठी, त्यामुळे मग म्हटलं की चला, कारण एवढं काही नाही आहे आपल्याला, आता त्या गोष्टी सवय आहे, बट डिझाईनचे केक असले की पटकन होऊनही जातं. आणि कधी सिम्पल केकसुद्धा काही विचारूच नका. आणि मला ॲक्च्युली ना की मी केक कधी माझा हा छोटा बिझनेस झाला ना की खरंच मला कळालेलं नाही आहे, कारण श्रीषासाठी एक गोष्टी मी करायला जात असते आणि त्यातनंच तो छोटा बिझनेस झाला. बट मला आवडतं बनवण्यासाठी. माझं एवढंच असतं की बघतं मी जे काही मटेरियल वापरलेलं आहे ना तर त्या मटेरियलचे पैसे, आणि मी बनवताना जेवढा माझा वेळ लागतो ना तर ते वेळेची किंमत मी घेत असते, बाकी असं काहीच नाही आहे. कारण ना की मला एक 10-15 रुपये तुम्ही किंवा 10-50 रुपये मला कमी दिला तरी काही हरकत नाही, माझी अपेक्षा खरंच नसते. बट मला जे काही मी वेळ देतो ना तर त्या वेळेची फक्त मला किंमत हवी असते, इतकंच असतं. बाकी मला एक्स्ट्राचे 1 रुपयाही खरंच नको असं असतं माझं. प्रत्येकाचं एक बनवण्यामागे काहीतरी एक हेतू वेगळा असतो, बट माझं तरी असं आहे, मी त्याला वेळ दिला आहे ना त्या वेळेला तर त्या वेळेची किंमत फक्त मिळावी इतकंच असतं, बाकी काही नाही. बरं, हा केक ना की तुम्हाला कसा वाटतो ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सिम्पल आहे पण थोडासा खूपच वेळ घेतलेला आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी जे काही आयुष्यात करत असते ना ते खरंच खूप शेअर करायलासुद्धा आवडतं, आणि आजकाल व्ह्यूजसुद्धा येत आहेत, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतं. असंही वाटतं की मी कधी तुमच्याशी एकदा बोलेन. फक्त आपल्या आठवड्यातनं 2 नाही तर 3च व्हिडिओ येत असतात, बट मी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे की जितकं येता येईल तेवढं मी घेऊन येण्याचा तर नक्कीच प्रयत्न करणार आहे. ह्या सगळ्या प्रवासात ना की एक गोष्ट मला खरंच जाणवली की स्वतःला खरंच कधीच कमी समजायचं नाही आहे. आपण ना फक्त एक होममेकर किंवा एक गृहिणी नाही आहे, तर आपण घराची राणी आहे. हां, बरोबर आहे, प्रत्येकाला कधी असं वाटतं की आपल्या कामाचं कौतुक होत नाही, आपलं अस्तित्वच गृहीत धरलं जात नाही. पण नेहमी लक्षात ठेवायचं, प्रत्येक मोठ्या यशामागे ना की एक शांतपणे काम करणारी स्त्रीच असते, आणि ते तुम्हीच आहात. याचबरोबर आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा हा तितकंच महत्त्वाचं आहे. आपली स्वप्न, आपलं जे आवड, आपली ओळख हे जपणं अजिबात विसरायचं नाही. शिकत राहायचं आहे, वाढत राहा आणि स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा.